नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. गट क पदासाठी मित्रांनो, हॉल तिकीट आलेलं आहे. तर एक्झाम कधी होणार आहे? एक्झाम वेळेवर होणार आहे का? तर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 2025 मध्ये बघू शकता, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता, प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो. तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. मित्रांनो बघा, हॉल तिकीटमध्ये बैठक क्रमांक, तुमचा इथं बैठक क्रमांक असतो मित्रांनो, नोंदणी क्रमांक असतो, उमेदवाराचे नाव, जर नाव चेंज झालं असेल तर, आणि इथे मित्रांनो इथं उमेदवाराचा फोटो असतो मित्रांनो. बघा, इथं तुमचं केंद्र असेल, जिल्हा केंद्र, जिथं सेंटर तुम्ही निवडलं असेल, तुम्ही सेंटर चेक करू शकता तुमचं एक्झाम कुठं होणार आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, एक्झाम सेंटर म्हणजेच परीक्षेचे ठिकाण खाली बघू शकता मित्रांनो. एक्झाम कधी होणार बघा, 11 जानेवारी 2026लाच एक्झाम होणार मित्रांनो. टाइम टेबलमध्ये काही चेंजेस नाही आहे. मागे काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे तर डेट वाढवण्यात आली होती मित्रांनो. तर 11 जानेवारी 2026लाच होणार आहे मित्रांनो आता एक्झाम. टायमिंग बघू शकता, तुम्हाला सकाळी 9:30 वाजता शार्प जायचं आहे मित्रांनो. 9:30 ते 10:30च्या दरम्यान, म्हणजे 10:30च्या नंतर तुम्हाला एंट्री भेटणार नाही मित्रांनो. बघू शकता वरती काय दिलेलं आहे, परीक्षा कक्षातील शेवटचा प्रवेशाची वेळ, म्हणजे शेवटची प्रवेशाची वेळ असते मित्रांनो. कारण 10:30च्या नंतर तुम्हाला एंट्री दिली जात नाहीये. त्यामुळे तुमचं सेंटर कुठे आहे, सेंटरवरती वेळेच्या अगोदर पोहोचा मित्रांनो. 10:30च्या अगोदर पोहोचा, नंतर तुम्हाला घेतलं जाणार नाहीये. आणि बघू शकता टायमिंग काय आहे परीक्षेचा, सकाळी 11 ते 12च्या दरम्यान मित्रांनो. 1 तास पेपर असणार आहे, 100 क्वेश्चन असणार आहे. निगेटिव्ह पण आहे मित्रांनो. तर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना व्यवस्थित सॉल्व्ह करा. तर बघू शकता तुमचं बहुपर्यायी प्रश्न असतो मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह टाईप. तर बघा मित्रांनो, आता जास्त तुमच्याकडं 5-6 दिवस आहे मित्रांनो. त्यामुळे क्वेश्चन पेपरचं जेवढं प्रॅक्टिस करता येईल तेवढं क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस करा, आणि जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल तेवढं जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कमीत कमी तुमचं कट ऑफ क्रॉस होईल अशा पद्धतीने, कारण की 60-70 मार्क पडतील या पद्धतीने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा मित्रांनो. आणि मित्रांनो, एक्झाम परत सांगतोय मी तुम्हाला, एक्झाम 11 जानेवारी 2026लाच होणार आहे. टाइम टेबलमध्ये काही चेंजेस नाहीये, बघू शकता. आणि तुम्हाला एक्झामला जाताना मित्रांनो, बॉल पेन घेऊन जायचं आहे सोबत. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड चालेल मित्रांनो. ड्रायव्हिंग लायसन, स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, ह्या यापैकी निवडणूक आयोगाची ओळखपत्र, ह्यापैकी तुम्हाला एक कोणतेही ओरिजिनल पाहिजे मित्रांनो. आणि तुम्ही हॉल तिकीटचं कलर झेरॉक्स काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. पण मित्रांनो, जर तुमचं ब्लॅक अँड व्हाईट हॉल तिकीट काढलं समजा तुम्ही प्रिंट, मित्रांनो तुमचा फोटो वगैरे सर्व काही डिटेल्स दिसलं पाहिजे मित्रांनो. असं नको व्हायला की तुम्ही जे ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढलेले आहे आणि त्याच्यावरती तुमचं नाव वगैरे क्लिअर दिसत नाही. त्यामुळे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला असं प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठीच कलर झेरॉक्स काढला तर तुमचं बेनिफिट असतो, कारण की सर्व स्पष्ट दिसतं मित्रांनो. तुम्ही कलर व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढलं तरी अडचण नाही, फक्त ते क्लिअर दिसलं पाहिजे. तर मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट काढू शकता मित्रांनो. हॉल तिकीट बघा, तुम्हाला कुठून काढायचं बघा, mpc.government.in ह्या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्रोफाईलमध्ये आता बघा, समजा महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तिथं तुम्ही फॉर्म भरलेले, तिथं तुम्हाला असं असं एक ऑप्शन येईल, महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तिथे एक प्रिंट, चलन प्रिंट आणि हॉल तिकीट प्रिंट तुम्हाला ऑप्शन येईल. तर हॉल तिकीटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PDF ओपन होईल मित्रांनो, आणि ती PDF डाउनलोड करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट काढायचं आहे मित्रांनो, आणि वेळेवरच एक्झाम होणार आहे, काही चेंजेस नाही आहे. तर सर्वांना माझ्याकडून
बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रकारे क्वेश्चन पेपर सॉल्व करा, जेणेकरून कट ऑफच्या वरती तुमचा स्कोर येईल आणि 2026 मध्ये तुमचा रिझल्ट येईल मित्रांनो. अशा पद्धतीने अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.